स्वाम्यं न तादात्मसु ज्ञातं कृष्ण तवाङ्घ्रिपङ्कजयुगम् प्रेमैकलभ्यम् चक्रधरा चक्रधरा ब्रह्मस्वरूपा चक्रधरा चक्रधरा ब्रह्मस्वरूपा चक्रधरा चक्रधरा ब्रह्मस्वरूपा चक्रधरा 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 ब्रह्मस्वरूपा चक्रधरा ब्रह्मस्वरूपा चक्रधरा ब्रह्मस्वरूपा चक्रधरा ब्रह्मस्वरूपा चक्रधरा 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 ब्रह्मस्वरूपा चक्रधरा 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 ब्रह्मस्वरूपा चक्रधरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आनंद या शब्दावरच आपलं काल चिंतन झालं। पुन्हा त्याचा जो उर्वरित भाग राहिलेला आहे त्यावर आपण चिंतन करणार आहोत। प्रत्येक मानवाचं ध्येय आहे आनंद। तुमचे स्वप्न काहीही असो, आपले स्वप्न आपल्या मर्यादित ज्ञानामध्ये आपल्याला दिसत असतात, परंतु विचारवंतांचे स्वप्न वेगळे असतात, ज्ञानी माणसांचे स्वप्न वेगळे असतात। आपलं स्वप्न आपल्या पुरतं असतं किंवा आपल्या कुटुंबापुरतं असतं, गावापुरतं असतं, तालुक्यापुरतं असतं। एक सीमा असते, एक मर्यादा असते। विचारवंतांचं स्वप्न हे देशासाठी असतं, देशाच्या भवितव्यासाठी असतं। 50 वर्षानंतर आपला देश कसा असेल याचा ते आराखडा मांडत असतात, त्या दिशेने त्यांचा प्रवास असतो। आणि विचारवंतांचं स्वप्न वेगळं असतं। आपलं स्वप्न मोठी झाली पाहिजे, बरोबर पाहिजे किंवा आपल्या हद्दीमध्ये असलं पाहिजे, मग त्याला कंपाऊंड करायला पाहिजे, घराची सीमा निश्चित करायला पाहिजे, सुरक्षित करायला पाहिजे, इथपर्यंत असतं। तर देशाची सीमा सुरक्षित राहायला पाहिजे आपल्याला कळत नाही, ते देशाचा विचार करणाऱ्या लोकांना कळतं। काहींचं स्वप्न पृथ्वीच्या संदर्भामध्ये असतं। आपल्याला आपलं वय सांगता येत नाही, परंतु विचारवंतांना पृथ्वीचं वय सांगते की पृथ्वी कधी जन्माला आली, आता तिचं वय काय आहे। 7 अब्ज वर्ष झाले, परत 7 अब्ज वर्ष टिकणार आहे। आपण मरणार, शेजारचे मरणार, सगळे मरणार, इथपर्यंत आपल्याला कळतं, पण पृथ्वी सुद्धा मरणार हे कुठे आपल्याला नाही। प्रत्येक गोष्टीचा अंत हा सिद्धांताला कळत असतो। आता काही वारलेले शास्त्रज्ञ असं म्हणाले की आता पृथ्वी राहण्याची लायकीची राहिलेली नाही। थोडं थोडं आपल्यालाही कळायला लागलं, इथलं पाणी आता पिण्याच्या लायकीचं राहिलेलं नाही, इथली हवा आता प्रदूषित झालेली आहे। ज्या आंब्याबद्दल प्रीती होती तो खाण्याच्या लायकीचा राहिला नाही, कारण त्याच्यामध्ये केमिकल टाकून पिकवतात। जे दूध आपल्याला आवडत होतं, आपण गवळणी म्हणतो राथांच्या,
बाजाराला आम्ही चाललो, आमचं दह्या दुधात नाही पाणी. आज आपल्याला दुधाची भीती वाटायला लागली. गाई म्हशीपासून दूध जन्माला येत आहे माहितीये, पण केमिकल पासून बनायला लागले हे आपल्याला आता कळायला लागलं. वृक्ष तोडीमुळे जंगलाची नुकसान झाली. जनावर हाताच्या कांड्यावर मोजावी लागतात आपल्याला. सिंहाची संख्या किती घटलेली आहे, वाघाची संख्या किती घटलेली आहे, चिमण्या दिसेनाशा झाल्यात, गिधड दिसत नाही. आपल्याला पूर्वी जनावर मिळलं की ते खाण्यासाठी गिधड यायचं, ते गिधड दिसत नाही. आणि म्हणून इथे जी जी प्रीती होती त्या प्रीतीच्या जागी आता भयाने झाली आहे. प्रीती ऐवजी भीती काढली आहे माणसाची. तुम्हाला मला त्या लोकांना हॉकिंग नावाचा प्रोफेसर अपंग असलेला, एकही अवयव कामाचा नाही, चेअरवर पडलेला नेहमी, फक्त तिची बुद्धी काम करत होती आणि 2-3 बोट हलत होते. कॅम्प्युटरवर तो संशोधन करत होता. काहीच नसलं तरी सगळं माणसाकडे असतं, माणसाच्या बुद्धीवर असतं. आणि त्यांनी शोध लावला की पृथ्वी संपणार आहे आणि उपग्रहाचा शोध घ्या. राहण्याच्या लायकीचा कुठला उपग्रह आहे काय? खराब कोणी केली पृथ्वी? जनावरांनी. जंगल तयार खराब केले नाही. पाणी मासोळ्यांनी खराब केलं नाही. हवा माणसांनी खराब केली नाही. आभाळामध्ये काहीतरी टन कचरा आहे, तो जनावरांनी पक्ष्यांनी का टाकला नाही. कोणी केलं? माणसाने केलं. भीती आपण निर्माण केली. आता जागा बदलायला हवी. खूप दूर पाहणारा बाया बापड्यांना काय समजणार आहे की पृथ्वी एक दिवशी मरणार आहे, संपणार आहे. सूर्याचं इंधन एक दिवशी संपणार आहे. सूर्याचं इंधन संपलं, काही सेकंदामध्ये पृथ्वीवर येणारा सूर्य किरण ते जर संपलं की पृथ्वी संपून जाणार आहे. हे कुठं कळतं आपल्याला? हे कोणाला कळतं? ज्याला ज्ञान आहे त्याला कळतं. ज्याला ज्ञान आहे त्याला ते कळत असत. आणि मग हा सगळ्या गोष्टीचा अंत ज्यांना कळला असे विचारवंत आणि संत असतात. आणि म्हणून त्यांनी आपल्याला पुन्हा पुन्हा साहित्यातून समजून सांगितलेलं आहे. पुन्हा पुन्हा सांगितलं की याचं भान ठेवा. ज्या ज्ञानाला याचं भान आहे तो जिवंत ज्ञानाचा जो झरा आहे तो खळखळणारा असला पाहिजे. सगळ्या ग्रंथांनी ज्ञानाचं प्रकाश किरण आपल्याकडे पोहोचवलेले आहे. ध्येय सांगितलेलं आहे. तुमचं ध्येय आनंद आहे. हा सिद्धांत तुम्हाला सांगितला तुमचा आहे, तुमचा आनंद. पण आपण दुःखामध्ये आणि सुखामध्ये अडकून पडलो. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मोहामध्ये अडकून पडलो. म्हणून आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. हे सोन्याचे छोटे छोटे पिंजरे आहेत. तुमच्या हातामध्ये बेडे असू दे ना, सोन्याच्या असत नाही, पण बेडी आहे ती. ते पारतंत्र्य आहे, ते बंधन आहे. आणि मोक्ष शब्दाचा अर्थ बंधन तुटलं की जन्माला येतो. बंधन तुटलं की आनंद जन्माला येतो. बंधनापासून मुक्ती कशी मिळेल हे सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. एक कैदी 15 वर्षे जेलमध्ये राहिला, सडत राहिला. ज्यावेळेस त्याला सुट्टी झाली, त्याला मुक्त केलं, निर्दोष केलं, सोडायची तारीख उजडली. खूप त्याला बरं वाटलं. आणि सकाळी त्याला सोडत असताना तो गेटजवळ आला. एक हवालदार हातामध्ये चाबी गेटची आणि चाबी उघडायला लागला. त्यावेळेस कुठलं तरी गाणं लागलं, ते हवालदाराने ऐकलं
आणि लगेच त्याला विचारलं, तुला कुठलं गाणं आवडतं का रे? तो म्हटला नाही. तुला आनंद कशामुळे होणार सांग बरं? भीमसेन जोशीचा आवडतं? नाही. लता दीदीचा आवडतं? नाही. कुमार सानूचा आवडतं? नाही. रफीचा? सगळ्यांची नावं घेतले, पण काहीच आवडत नाही. आणि नावं घेता घेता त्यांनी कुलूप उघडलं आणि खळखळ आवाज आला. तो म्हटलं की मला हा आवाज आवडला, हा खळखळ आवाज मला आवडला. अरे गाण्यामध्ये तर व्हायलिन असतं, संगीत असतं, किती वाद्य असतात. इथं तर वाद्य नाही, काय नाही. घ्या कुलपाचा खळखळ आवाज आला, तुला कसा आवडला? तो म्हटला हा मुक्तीचा आवाज आहे, स्वातंत्र्यातून मुक्त झाल्याचा आवाज आहे. मोकळा झालो मी आता, मोकळा झालो. माझं बंधन तुटलं, बंधावरती बंधनामध्ये होतो. आणि कुठला त्याच्यातून सुटणार तो नाहीये. आवाज तो महत्वाचा आहे की जो मुक्ती देतो, तुम्हाला मोक्ष देतो, तो बंधनापासून सोडतो. आणि बंधनाची तृप्ती झाली की आनंदाची प्राप्ती होत असते, लक्षात ठेवा. बंधनाची त्रुटी म्हणजे आनंदाची प्राप्ती. भगवान श्री चक्रधर स्वामींची दिवाळी, स्वामींची एक दिवाळी नेवाशाला झाली. नेवाशाला सर्वज्ञ त्यांचे भक्त बसलेले आहेत. सर्वज्ञांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता कायम आहे. आनंदाची प्रसन्नता विचलित होत नाही. आनंद डाऊन होत नाही. तुमची खुशी डाऊन होते, तुमचा मूड खराब होतो. म्हणून चेहऱ्याला आपले रंग बदललेले असतात, क्षणाक्षणाला रंग बदललेले असतात आपले, पण त्याचा रंग कधीच बदलत नाही. परमेश्वराच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता कायम असते. स्वामींच्या चेहऱ्याकडे भक्त बघतात आणि विचार करतात, अशी दिवाळी लोक साजरी करतात. दिवाळी आपण घरी असतो तो आपण साजरी केली असते. स्वामींच्या जीवनामध्ये दिवाळी आपल्या कुठे आहे? आठवण येत होती घरच्या लोकांची. आपले मुलं फटाके खेळत असतील, मुली सुरसुऱ्या पेटवल्या असतील, करंज्या, लाडू सगळं सगळं झालेलं असेल. सर्वज्ञांच्या लक्षात आलं, स्वामींच्या दर्शनाला काही लोक येत असतात, नवे कपडे, दिवाळीचे कपडे, उठणं लावलेलं, सजून थाट माट, चमकलेले चेहरे, चमकणारे कपडे बघून त्यांना हेवा वाटला. स्वामींच्या जवळ घर सोडून आलेला जो परिवार होता त्यांना हेवा वाटला. त्या लोकांकडे बघायला लागले आणि यांचे चेहरे थोडेसे कोमेजले. स्वामींनी यांचे चेहरे वाचले. स्वामी म्हणाले, महात्मे हो, आनंदाची दिवाळी करूया का? सूत्र तर नाहीये, पण सूत्रापेक्षा कमी किमतीचं हे वाक्य नाहीये. आपण आनंदाची दिवाळी करू. स्वामी गेल्यावर काही वर्षाने 3 जणांनी केली. आनंदाची दिवाळी घरी बोलवा वनमाळी, काढीते मी रांगोळी, गोविंद गोविंद. पहिला शब्द स्वामींनी उच्चारला, आनंदाची दिवाळी करूया का? आनंदाची दिवाळी असते हो, तीच खरी दिवाळी असते. करंजा, लाडू, फटाके, सोनं नाणं काही लागत नाही आनंदाच्या दिवाळीला. आनंद मागत नाही, आनंदाला मागणी लागत नाही. आनंद सम्राट असतो, आनंद देत असतो, उदासीनता घेत असते. आनंदाला चोरी करता येत नाही. काय शब्द आहे आनंद! शब्द सृष्टीतला राजा आहे, तो सम्राट आहे आनंद शब्द. आणि म्हणून आनंद या शब्दाला साहित्यामध्ये पर्यायी शब्द आहे. सगळ्या शब्दांना पर्यायी शब्द आहे. आनंद शब्दाला विरुद्धार्थी शब्द नाही. सगळ्या शब्दांना विरुद्धार्थी शब्द आहे. सुखाच्या विरोधात दुःख आहे, सावलीच्या विरोधात ऊन आहे, बऱ्याच्या विरोधात वाईट आहे,
आनंदाच्या विरोधात शब्दच नाही. आनंदाला पर्यायी शब्द नाहीये, दुसरा कुठला शब्द नाहीये. आनंदाला पर्यायच नाहीये. सुख हा आनंदाला पर्याय नाही. दुःख तर नाही, पण सुख हा आनंदाला पर्याय नाही. एकमेव शब्द आहे आणि तो फक्त परमेश्वरालाच लागू आहे. इतर आपल्या जीवाची उंची ती नाहीये. फार सरपंच होतो, आमदार होतो, खासदार होतो, शाश्वत नाही, तात्पुरते होतो. झाल्यानंतर धाक असतो, पद जाईल का? आनंदामध्ये धाक नसतो. बिनभोग शब्द आहे तो आनंद शब्द. आणि म्हणून आनंद तो परमेश्वर आनंद आहे. पहिलं सूत्र सांगितलं तुम्हाला, आनंद शब्द ईश्वर बोलीजे. आताचं सूत्र आहे आनंद तो. जीव कसा आहे? सुखी दुःखी आहे. देवता कशा आहेत? सुखी आहेत. तो कसा आहे? आनंद आहे. खूप गोड नाव आहे त्याला. आनंद शब्द फक्त परमेश्वराला लावता येतो, दुसऱ्याला लावता येत नाहीये. असा अद्भुत तो शब्द आहे. देत राहणं सारखं देत राहणं. आणि तो शब्द परत ज्ञानेश्वरीमध्ये आलेला आहे. स्वामींनी अगोदर तिथं तो लीळेमध्ये तो शब्द वापरला, तो ज्ञानेश्वरीमध्ये नेवाशाला ज्ञानेश्वरांनी शब्द वापरला आणि गोड शब्द वापरला तो. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी. परमेश्वराच्या तोंडामध्ये घातला तो शब्द की तू काय करतोस? मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी. विवेकाचा दिवा लावतो. तुम्ही दिवे लावता ना, खूप दिवे लावता तुम्ही दिवाळीच्या दिवशी, म्हणून तर ती दीपावली आहे. मी विवेकाचा दीप लावतो. हे दिवे विजतात, वाऱ्याने विजतात, तेल संपल्यानंतर विजतात. विवेकाचा दीप विजत नाही, तो प्रकाश नाही विजत. माणसाने निर्माण केलेली विद्युत जी आहे, मगाशी लाईन गेली, लोड शेडिंग असते आपल्या प्रकाशाला. सूर्याच्या प्रकाशाला कुठे लोड शेडिंग? ऐकलंय कधी? पूर्वजांनी सांगावं. तुमचं जीवन बरंच हे झालेले, वय झालेले, तुम्हाला कळत नसेल, किती ऐकलं. त्याला लोड शेडिंग नसतं. जो स्वयंप्रकाशित असतो त्याला लोड शेडिंग नसतं. मानव निर्मित असतं, याची गॅरंटी नाही, याची खात्री नसते. विवेक तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. विवेक. विवेक ही काय भानगड आहे? चांगलं वाईट, पाप पुण्य याच्यामध्ये अंतर स्पष्ट करणारा जो विचार आहे, त्या विचाराचं नाव आहे विवेक. माहिती संपन्न होणं महत्वाचं नाही, विवेक संपन्न महत्वाचा आहे. काल तुम्हाला सांगितलं की मुळाशी जाणं हा विवेक आहे. जे मुळाशी जातं तो विवेक आहे. वर्तमानपत्रामध्ये याच्यामध्ये खूप अफवा पसरतात. अफवा हा विवेक नाहीये. अफवा या फसव्या असतात. युट्यूबलाही अफवा येतात, खूप अफवा येतात. काही दिवसानंतर आपला विश्वास जात त्याच्यावर. बातम्यावर अफवा येत असतात. विवेक अफवा पसरवत नाही. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी. तै योग्या होई दिवाळी निरंतर. योग्यांची दिवाळी निरंतर असते. आपली 5 दिवसाची असते, त्यांची नेहमी असते. दिवाळी म्हणजे काय? आनंदाचा उत्सव. म्हणजे जिथं आनंद आहे तिथे दिवाळी आहे. संत जीवनामध्ये सदैव आनंद असतो, सदैव दिवाळी असते, सदैव आनंद असतो. जो सुख पाऊ हरि भजन में वो सुख नहीं अमीरी में. मन लागो मन लागो मन लागो रे मन लागो मेरा यार फकीरी में. मन लागो मेरा यार फकीरी में. जो सुख पाऊ हरि भजन में
वो सुख नहीं अमीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में. फकीरीमध्ये दिवाळी आहे मला, तिथे दिवाळी आहे. दिवाळीचा सण सदैव आहे आमच्या जीवनामध्ये. संत येते घरा तोच दिवाळी असला, बसल्यानंतर दिवाळी नाही मला लागत. प्रत्येक क्षणाला तुमच्या जीवनामध्ये आनंद असेल तर प्रत्येक क्षणाला दिवाळी आहे. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये उदासीनतेचा क्षण आहे त्यावेळेला शिमगा असेल. आणि या आनंदाचा संबंध तुमच्या संपत्तीशी नाहीये, आनंदाचा संबंध तुमच्या उपाधीशी नाहीये. संत जीवनामध्ये ते काहीच नव्हतं, पण आनंदी जीवन होत, अत्यंत आनंदी जीवन होत. आनंद शब्द अद्भुत आहे, अद्भुत आहे. सुखाच्या सगळ्या सीमा संपल्यानंतर ज्याचा आरंभ होतो त्याचं नाव आनंद आहे. दुःखाच्या सगळ्या सीमा संपल्यानंतर सुखाला सुरुवात होते त्याचं नाव सुख आहे. आणि सुखाच्या प्रांत ओलांडल्यानंतर जी सुरुवात होते त्याचं नाव आनंद आहे. आनंद किती प्रकारचा आहे त्याचे प्रकारही सांगितलेले. पदार्थाचा तो तुम्हाला आनंद मिळतो, भजे खाल्ले की आनंद मिळतो, बासुंदी खाल्ली की आनंद मिळतो, जिलेबी खाल्ली की आनंद मिळतो. नवा नवा पदार्थ तुम्हाला आनंद येतो, तुम्हाला त्याला आनंद म्हणता, त्याला क्षुद्रानंद म्हणतात. अगदी हलका आनंद, हलका आनंद जो संपणार आहे आणि जो पदार्थातून आलेला आहे. पदार्थातून आलेला सुखाला तुम्ही आनंद म्हटलेला आहे. शेवटचा आनंद आहे तो, शेवटचा आहे ते, टाकावा आहे ते. त्यानंतर देवतेचा आनंद आहे, त्याला स्थित्यानंद असं म्हटलेलं आहे. तो स्थित्यानंद आहे. त्यानंतर मायेचा आनंद आहे, त्याला चिदानंद म्हटलेला आहे. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम शंकराचार्यांनी म्हटलेला आहे. तो चिदानंद आहे. त्यानंतर ब्रह्माचा आनंद आहे, तो सदानंद आहे. सद म्हणजे ब्रह्म, त्याचा तो आनंद आहे. आणि त्या पलीकडे परमेश्वराचा जो आनंद आहे तो परमानंद आहे. हे आनंदाचे प्रकार आहेत, लक्षात ठेवा. लागलेला आहे, त्यामुळे त्या आनंदाची उंची वाढलेली आहे. परमप्रेम, परमप्रीती म्हणजे भक्ती. या प्रेमाला परतीचा प्रवास आहे. परमप्रेमाला परतीचा प्रवास नाहीये, ते पक्का आहे, ते उत्कट प्रेम आहे. ती भक्ती विभक्त होत नाही अशी ती भक्ती आहे. परमेश्वराला सोडत नाही ती भक्ती. परम शब्दाची ही विशेषता आहे. तो माझा परम मित्र आहे, हा माझा मित्र आहे, तो माझा परम मित्र आहे. परम शब्द हे विशेषण जे आहे तुम्ही जिथं लावताना तो श्रेष्ठ मित्र आहे. असं श्रेष्ठ प्रेम, असा श्रेष्ठ आनंद परमानंद. इतर क्षुद्रानंद आहे. तुम्हाला जे बरं वाटतं ना त्याला आनंद म्हणताय, तुम्ही फसवताय स्वतःला. ते सुख आहे, पदार्थजन्य सुख आहे. देवतेपासून मिळणारं एक सुख आहे. त्यानंतर चैतन्यापासून मिळणारं एक सुख आहे, त्याला आपण आनंद म्हणतो. चिदानंद, सदानंद आणि परमानंद असा हा प्रकार आहे. जीवनाचं ध्येय आपलं ते आहे. आपल्याला आनंद मिळवायचा आहे. पुन्हा पुन्हा जन्म नकोय ना आपल्याला. परत परत जन्म नकोय, परत परत मृत्यू नकोय. 4 प्रकारचे दोष गीतेने सांगितलेले आहेत. इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एवच, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषाणो दर्शनम. गोड श्लोक आहे हा. 4 प्रकारच्या दुःखामध्ये आपण जगत असतो. 4 प्रकारच्या दुःखामध्ये कशामुळे जगतो? अहंकारामुळे. इंद्रियार्थेषु वैराग्यम अहंकार एवच. 4 प्रकारचे जन्म. जन्म दुःख आहे, दुःख आहे जन्म. मृत्यू, मृत्यू दुःख आहे. सगळ्यात जास्त भीती तर आपल्याला मृत्यूची आहे की सगळ्यात जास्त भीती आहे. बिमारीला घाबरत नाही आपण. डॉक्टर सांगतो की तुम्ही
4 दिवसात ठीक वाटणं बिनधास्त होतो आपण. सापाला घाबरत नाही, इंजेक्शन मिळतं. पिसाळलेल्या कुत्र्याला घाबरत नाही, इंजेक्शन मिळतं. अलीकडे बऱ्याच बिमाऱ्या निघून गेल्या, त्याला आपण घाबरत नाही. पण मृत्यूची भीती सगळ्यांनाच आहे. हिंदूला, मुस्लिम असो, जैन असो, ख्रिश्चन असो, कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, त्याला मृत्यूची भीती आहे. याला कारण की मृत्यूमध्ये नेमकं होणार असतं काय? तुम्ही संपणार असता म्हणजे काय होणार असतं? तुमच्या जीवनामध्ये उद्या नसतो. उद्या नसतो म्हणजे काय नसतं? तुमचे स्वप्न नसतात. तुमचे स्वप्न अपूर्ण राहिलेले असतात. प्लॉट घेतलाय, घर बांधायचंय, कॉर्नरला प्लॉट घेतलेला आहे. मुलीचं लग्न करायचंय, मुलगा पाहून आलेला आहे. मुलाचं लग्न करायचंय, नोकरीचा प्रश्न आहे, सुटण्यासारखा आहे, बोललो मी साहेब अशी, ते सगळं करायचं आहे आणि ते उद्यावर आहे. आणि आत्ता मी मेलो तर सगळं राहून जाणार आहे. क्षणामध्ये सगळं संपणार आहे. भीती याची आहे स्वप्नांची. स्वप्न तुम्ही पाळा, जरूर पाळा, मनोरंजन होईल, बरं वाटेल, पण निर्णय तर अंतिम नियतीच्या हातामध्ये असतो. तुमचा क्षण ठरलेला असतो, तुमची वेळ ठरलेली असते, तुमचं सामान ठरलेलं असतं, अंत्यविधीचं गाडग नक्की ठरलेलं असतं. तुम्हाला माहिती नसेल म्हणून काय झालं, कुठल्या तरी कुंभाराकडे ते तयार झालेलं असतं आपल्या नावानं, किंवा होणार असतं. सरपण ठरलेलं असतं, बांबू सुद्धा निश्चित असतात. माहितीने कोणाच्या शेतामध्ये कुठून येणार आहे, कुठल्या मार्केटनं मिळणार आहे, नेमके कोणते आहे त्याची कल्पना नसते. ते स्वप्नामध्ये नसतं आपल्या. अगदी नाकामध्ये टाकणारा कापसाचा गोळा सुद्धा तयार असतो, आहे कोणाच्या तरी शेतामध्ये कपाशीला लागलेला, कुठल्या कोपऱ्यात आहे कोण असतो, मध्ये काय इकडे तिकडे माहिती नाही, पण नक्की आहे कापसाचा गोळा तयार आहे. एवढूसा तर गोळा आहे, तुमच्या नाकात टाकायचा आहे. तुम्ही दुलई वापरली, गादी वापरली, भारी भारी कपडे वापरले, जरेचे कपडे वापरले, 5,000ची साडी वापरली, पण इथं शेवटी गरज असते ती त्या गोळ्याची, तोही निश्चित आहे. आपल्याला माहिती नाही. जागा ठरलेली आहे, घरी की दवाखान्यात, विदेशात, प्रवासात, कुठं माहिती नाही आपल्याला माहित नाही. चावला, ज्यावेळेस कल्पना चावला अंतराळामध्ये गेली, माहिती नव्हतं, आभाळामध्येच मिळली ती. जागा ठरलेली आहे, कोणालाच माहिती नाही, घरच्यांना माहिती नाही, कोणाला माहिती नाही. हे कोणाला माहिती आहे? नियतीला माहिती आहे. तुझी निश्चित जागा, निश्चित समय, तुझा तो क्षण आणि सगळ्या वस्तू नियतीला माहिती आहे, आपल्याला कल्पनाच नाही. जे आपल्या भोवती जवळ येणार आहे, ज्याचा आपल्याला उपयोग होणार आहे, ते कुठं याची कल्पनाच नाही आपल्याला. पण जे होणं म्हटलेलं आपल्या स्वप्नामध्ये ते होणार नाही याची भीती वाटते, म्हणून मरायची भीती वाटते, दुसरं काहीच कारण नाही. पण डॉक्टर सांगतो नाही, आता तब्येत चांगली आहे, तुमचा बीपी खूपच लो झालेला होता, आता ठीक आहे. 24 घंट्याची गॅरंटी आम्ही सांगितली होती, उलटले, धोक्याचा पातळी उलटलेली, आता तुम्ही निश्चिंत राहा, परत बरं वाटतं आपल्याला. कारण तो शेवटचा दिवस नसतो आपला. म्हणून मृत्यूची भीती आहे, जन्माची भीती, मृत्यूची भीती आणि जरा म्हणजे म्हातारपणाची भीती. भीतीच आहे ना, अलीकडे ती वाढलेली आहे, पूर्वी नव्हती, आता ती वाढलेली आहे. आता ती तरुणपणात वाचायला लागलेली आहे, कारण तुम्ही म्हाताऱ्या लोकांची अवस्था बघताय. पूर्वी म्हातारा माणूस सन्मानाने मरायचा, घर नसायचं, काही नसायचं. आजही आदिवासी भागामध्ये म्हातारे माणसं त्यांच्या हाडांची पूजा करतात, त्यांचे लेकरं, त्यांना राहायला घर नाही, चूल नाही, खायला काही नाही, परंतु वडिलांबद्दल आदर आहे आणि झाडाखाली बसवतात, हाडांची पूजा करतात. वृद्धाश्रम बघितले तुम्ही? कुठल्या तरी वृद्धाश्रमामध्ये आदिवासी म्हातारा दिसला का? नाही दिसला. तो त्यांचा विजय आहे. तुमचे दिसतात. म्हातारा विचारा, काय करतो मुलगा? डॉक्टर आहे. मुलगा काय करतो? इंजिनियर आहे. मुलगा काय करतो? प्राध्यापक आहे. आणि तुम्ही ते हो नाही सांभाळत, कुणी नाही सांभाळत. तरी प्रेम किती असतं म्हाताऱ्याच. एक म्हातारा एक दिवशी 1 किलो पेढे आणले कुठून तरी विकत आणि वाटायला लागला, दादा घ्या ना पेढे, आप्पा पेढा घ्या ना, तात्या घ्या ना पेढा. आवाजात कापरा भरलेला आहे, दुखेरी आवाज आहे, पण पेढे वाटतोय, कंप होतोय अंगाचा, पेढे वाटतोय. अहो काका, तुम्ही पेढे कशाबद्दल वाटताय? तुम्ही का पास झाले का काय झाले? तुम्हाला मिळलं काय का बक्षीस मिळलं काय? सांगू वाटत नाही पण राहत नाही. म्हणतो आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे,
आला नाही कधी तो. 5 वर्ष झाली तुम्हाला इथे वृद्धाश्रमात येऊन. कधी भेटीला आला नाही, कधी फोन केला नाही, काही केलं नाही. बापाची माया असते. असू दे, साहेब आहे, मोठा साहेब आहे, नसं मिळत वेळ त्याला. बाप तिथे पेढे वाटतो. म्हातारपण किती त्रासाचं आहे. जरा म्हणजे म्हातारपण जवळ कोणीतरी पाहिजे हो, आपुलकीचं पाहिजे कोणीतरी. निराधार लोकांचं जीवन पूर्वी नव्हतं खेड्यामध्ये, आता खेड्यातही दिसायला लागलं. 3 मुले, मोठ्यात काही दिवस राहायचे, 1 महिना, मधल्यात 1 महिना राहायचे, दाण्यामध्ये 1 महिना राहायचे. वाटून घेतले, म्हातारा म्हातारीचे तुकडे केले. अरे म्हातारपणामध्ये दोघांना जवळ राहू द्या ना. त्यांच्या संसाराचा इतिहास बघू द्या, त्यांना सुखदुःख, त्यांच्या सुखदुःखाने विणलेला तुमचा हा संसार आहे. बोलू दे त्यांना मोकळे मनाला. घेतात, काळजी घेतात एकमेकाची. बघितलं मी, म्हातारी थकली, म्हाताराही थकला. थंडीचे दिवस, म्हातारीमध्ये त्राण नाही, पायाखालची चादर अंगावर घ्यायची. म्हातारा उठला, थरथर थरथर करत गेला, चादर हातामध्ये घेतली, म्हातारीच्या अंगावर टाकली. किती ऊब मिळालेली असे. जरा म्हातारपण आणि व्याधी, व्याधी म्हणजे दुःख. व्याधीचं प्रमाण वाढलंय, पहिल्यासारखं नाही राहिलं. क्षणात काही सांगता येत नाही. नवीन नवीन बिमाऱ्या येत आहेत, काही कळत नाही. अर्धा पैसा जेवणासाठी लागतो, अर्धा पैसा बिमारीला लागणाऱ्या पैशासाठी लागतो, औषधीसाठी लागतो. असं जीवन झालेलं आहे. 4 प्रकारच्या दुःखाचं दर्शन होणं महत्वाचं आहे. देवाचं दर्शन घेण्याऐवजी या दुःखाचं दर्शन घ्या, पश्चाताप निर्माण होईल तुम्हाला. त्याचं दर्शन हे परमेश्वराचं प्रवेशद्वार आहे. प्रवास करायचा आहे तुम्हाला, आनंदाकडे प्रवास करायचा आहे. हे टाळण्यासाठी आनंदाची प्राप्ती झाली की तुम्हाला जन्म, मृत्यू आणि जरा व्याधी त्यातलं एकही दुःख वाटता येणार नाही. म्हणून संत जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. यासाठी आम्ही सगळं करतोय, इथल्या जीवनासाठी करत नाहीये. इथलं जीवन क्षणभंगूर आहे, सगळ्यांना माहिती आहे. हे संपणार आहे सांगण्यासाठी कुठल्या प्रमाणाची गरज नाहीये. तुम्ही तुमचा म्हातारपणाला ब्रेक लावू शकत नाही, तरुणपणाला ब्रेक लावू शकत नाही. प्रवचन सुरू झाल्यापासून संपेपर्यंत 1 तासाने तुम्ही म्हातारे होणार आणि मी सुद्धा 1 तासाने म्हातारा होईल. आहे तुमच्यामध्ये ताकद ते म्हातारपण रोखण्याची? काय आपल्या हातामध्ये? काहीच नाही आपल्या हातामध्ये. परत परत तेच कीर्तनातून प्रवचन ऐकत असाल, काही उपकार करत नाही. गुळगुळीत वाटत असेल, वाटू देऊ नका. सत्य आहे, सत्य नेहमी सत्य असत. तत्वज्ञान आदर्श आहे, आदर्श म्हणजे आरसा आहे. आरसा खोटं बोलत नाही, आरसा नाही खोटं बोलत. सिद्धांत काय, तुमचं ध्येय काय? तुमचं ध्येय आहे आनंद. हा आनंद एकदा तुम्हाला भेटला ना, बाकीच्या गोष्टी गौण आहेत. तुम्ही ज्याला सुख म्हणता ना, त्या सुखाच्या पलीकडची ती अवस्था आहे. तुकोबांनी जेव्हा अभंग लिहिला ना, त्यावेळेस त्यांच्या घरी दारिद्र्य होतं. खूप श्रीमंत होते, पण सगळं वाटून टाकलं. वाटतो कोण? जो आनंदी आहे तो वाटतो. घेतो कोण? जो दुःखी आहे तो घेतो. कर्जाच्या वय होतं तुकाराम महाराजांकडे. कर्ज वसूल होण्यासारखं होतं. कर्ज पाण्यात टाकण्यासाठी गेले. ते बाळ घेऊन भाऊ आला, तो म्हणाला पाण्यात टाकू नका, माझं मला द्या. अर्ध त्याला दिलं, स्वतःच कर्ज पाण्यामध्ये टाकलं. तुकारामाची उंची कळेल तुम्हाला? कळेल उंची? कर्ज पाण्यामध्ये टाकण्यासाठी एवढं कोण असावं?
घरी श्रीमंती पाहिजे का? नाही, मुलांच्या कपडे नाही, गाव पूर्ण विरोधामध्ये. कोपरा पाटील गावाचे हे लोक आता म्हणजे भीक कोण माडी असा प्रसंगाला खायची पंचायत झालेली. 51, 52, 53 3 वर्ष सारखा दुष्काळ पडला. अशा दुष्काळामध्ये वह्या बुडून टाकल्या. वेळेपणा आहे की नाही हा? औदार्य असं असतं, औदार्य थांबत नाही. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देताना म्हणशी पात्र पात्र कैवल्य ऐसे पवित्र वैरीलाही दिले. शत्रूला जो देतो ना त्याला उदार म्हणतात. शत्रूला देतो तो उदार असतो. भगवान कृष्णाने पूतना मारायला आले असताना मध्ये विष टाकून तिला यशोदेसारखं पद दिलं, मातृत्वाचं फळ दिलं. औदर्याचं लक्षण आहे. पात्रा पात्र अवाका दे पक्षाने म्हणत मी, याचा आशय ओळमध्ये आलेला आहे, ज्ञानेश्वरीमध्ये आलेला आहे. औदार्य कोणाकडे असतं? आनंदाकडे असतं. आनंदाचं अवग्रहण करणारा जो भक्त असतो त्याच्याकडे कमी प्रमाणात आलेलं असतं, तेच तुकोबांकडे होतं. आणि मग अशा स्थितीमध्येही तसा अभंग, अशा स्थितीमध्ये आपण देवाला वेगळेच गाणे म्हणतो, वेगळेच अभंग म्हणतो, वेगळा सूर निघतो, भांडणाचा सूर निघतो आपला. भगवान तूने कैसा संसार है बनाया, भगवान तूने कैसा. अरे केवढा दुःखी संसार आहे, कसा बनवलास तू? असं नाही म्हटलं तुकोबा, असं नाही म्हटले. रिकामे झाले, पूर्ण रिकामे रिकामे झाले. आनंद त्यावेळेस होता रिकामे झाल्यानंतर. रिकामे झाले काही जवळ तुला आनंदाचे डोई आनंद तरंग. असं वेळेला बाबांना लिहिला, लिहिला कसा असेल, कसा लिहिला असेल? साध्या साध्या गोष्टीचा विचार आपल्याला पडतो. कसा बदला लिहिला असेल? भीष्माला अर्जुनाने बाण मारले, सर 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 बाण अंगात घुसत होते. बाण घुसला की रक्ताची चिलकांनी बाहेर पडत होती. तरीही तो शबास बेटा म्हणतो, तरी शबास बेटा. कसं म्हणत असेल बाण मारणाऱ्या माणसाला? पिस्तूलची गोळी मारली, गोळी लागली, तुम्ही कधी त्याचं अभिनंदन कराल का? भीष्म करतोय, त्याचं अभिनंदन करतोय, द्रोणाचार्याचं अभिनंदन करतोय. आचार्य द्रोण आपके प्रिय शिष्य के बाण मेरा लहू चूस रहे हैं, बधाई हो आचार्य, बधाई हो, शबास बोलतो, शबास, अचूक बाण मारतोस. धन्यवाद देण्याची जागा आहे, अभिनंदन करण्याची जागा आहे. एक शिवी दिली तर आपण बेचैन होऊन जातो. ही माणसं बेचैन नाही झाली ना, नाही झाली ही माणसं बेचैन. आनंदाचा स्रोत त्यांच्यामध्ये प्रविष्ट झालेला आहे. आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. कधी विचार केला या अभंगाबद्दल? तुम्ही कुठल्या अवस्थेमध्ये हा अभंग लिहिला? सावरकरांच्या काव्याबद्दल तुम्ही विचार केलेला आहे? हातापायामध्ये बेडे आहे आणि ते कविता लिहितात, स्वतंत्रते भगवते, किंवा समुद्राशी बोलतात ते, ने मदसी ने परत मातृभूमीला. याचं तुम्हाला कौतुक वाटतं? याचं कौतुक वाटत नाही या अभंगाचं. सावरकरांच्या साहित्यामध्ये आनंद शब्द आलेला नाही या अर्थानं. तो नाहीच आहे. कुठं कुठं आहे? फक्त ईश्वराजवळ आहे. म्हणून आनंद तो फक्त ईश्वराजवळ आहे. कुठल्याच देवतेकडे आनंद नाही, फक्त ईश्वराजवळ आनंद आहे.
गंमत आहे, सूत्र मोठं गमतीच आहे. म्हातारीला तर काहीच कळेना. ऐकायला बसलेली, जिला निमित्त करून स्वामी सांगतायत, तिला काहीच कळत नव्हतं. ती फक्त टक लावून पाहत होती. तिच्यासाठी नव्हतंच ते. बोलले तिच्या निमित्ताने, तुला मी देव सांगतो. तो तिथं ऐकणारा होता आचार्य नागदेव. नागदेवासाठी ते सगळं होतं. पहिलं सूत्र आहे ते, छोटस वाक्य आहे. सूत्र म्हणजे अल्पाक्षरम असंदिग्धम सारावत विश्वतो मुखम असतो अनवत. ते सूत्राचं लक्षण सांगितलेलं आहे. छोटस असलं म्हणून काय झालं, प्रकाश आहे, ताकद आहे त्याच्यामध्ये. चैत्र महिन्यातलं सूर्याचं ऊन तुमच्या खानदेशमध्ये जास्त आहे. अंगाची लाही लाही होते, पाणी पाणी करतो माणूस. पण सगळं ऊन पडल्यानंतरही गवताची काडी पिळत नाही. ती ताकद सूर्यामध्ये सुद्धा नाहीये. परंतु सूर्य भिंग झाल्यानंतर काचेचा असतं, त्याचा बारीक ठिपका असतो. तो कागदावर किंवा कचऱ्यावर तुम्ही टाका, थोडं स्थिर करा, पेटून जातो. सूर्याला नाही पेटलं ते, सूर्यभिंगानं कसं पेटलं? सूर्यभिंगानं प्रकाश सूर्याकडून घेतला पण त्याने एकत्र केला, ती ऊर्जा निर्माण केली. त्याने सूत्र छोटस आहे पण ऊर्जावान आहे, प्रकाशमान आहे. म्हणून छोटं छोटं वाक्य हलवून टाकतात आपल्याला. वंदे मातरम हवायचे सगळे. स्वातंत्र्य काळामध्ये क्रांतीवीर सगळे हलवून जायचे. एकच शब्द, वंदे मातरम. वेदमंत्रापेक्षा जास्त ताकद त्याच्यामध्ये आली, ऊर्जा त्याच्यामध्ये आली. असं एखादं वाक्य, सगळ्यांना हलवणार असं एखादं वाक्य. सूत्र असंच आहे. आनंदाकरता प्रवास करायचा नागदेवा. तो इथला प्रवासी नाही. इथल्या बसगाड्यांना शेवटी थांबा आहे. इथल्या गाड्या जुन्या होणार आहेत, सेकंड हँड होणार आहेत. इथं तुझा प्रवास नाही. इथल्या सगळ्या जागा मृत्यूच्या जागा आहे. कुठेही जा, मरणार तू. शेवट मरणाने होणार आहे. आनंदाचा प्रवास आहे तो, आनंदाकडची वाटचाल आहे तुझी. नागदेवाला आपल्या सगळ्यांना समजावून सांगतायत, तुम्ही इथले प्रवासी नाही, तुम्ही आनंदाचे प्रवासी आहात. सुरुवात करा घरामध्ये. आनंद कसा निर्माण होईल, कसा करायचा? निसर्गामध्ये टाकलाय देवाने. उमललेलं फुल पहा, कधी त्याच्याकडे जा, क्षणभर तुम्हाला बरं वाटेल. हे बरं आनंदाच्या जवळची गोष्ट आहे. हसणारं मूल बघा, त्याला कडवर घ्या, त्याचा स्पर्श आल्हाददायक आहे. तिथं तुम्हाला क्षणभर बरं वाटेल. झुळझुळ जाणारं पाणी बघा, तिथं तुम्हाला थोडस बरं वाटेल. आकाशाकडे बघा, आभाळाची निर्मळता, स्वच्छता, अथांगता, मन लावून बघा, आनंद वाटेल. रात्रीच्या वेळेला तारे बघा, मोजण्याचा प्रयत्न करा, रमा त्याच्यामध्ये, बरं वाटेल. चांगलं एखादं गीत ऐका, बरं वाटेल. हे सगळं बरं इकडे तिकडे विखुरलेलं आहे. हे सगळं जमा केलं की काही टक्के आनंदाचं एक झलक तुम्हाला मिळते. घरात प्रेमाने बोला, प्रेमाने बोला, तुम्ही देऊ शकता आनंद. हसरा चेहरा ठेवा. गरीब माणसाला दुसऱ्याला हसवता येतं, असा तो हसरा चेहरा. गरीब माणसाला हसवता येतं, काही नसतं त्याच्याकडे, पण त्याला देता येतं. तुम्ही फक्त हसले ना, तुम्हाला पाहून समोरचा हसल, आणि ज्या काळामध्ये तो हसतो ना, त्या काळामध्ये तो आनंदी असतो. आनंदाशिवाय हसू येत नाही, त्या काळात तो आनंदी असतो. मोठी गंमत आहे पहा. म्हणून नंदबाबाच्या घरी काय आलं? आनंदाची आला, नंदाची घरी केशव मुरारी नामजाचे. नंदबाबाच्या घरामध्ये आनंद आला. म्हणून गोकुळ पाहिजे तुम्हाला. मी काल बोललो, गोकुळ सारखं गाव पाहिजे. म्हणजे तेवढं धाडसाचं गाव पाहिजे, तेवढं प्रसन्नतेचं गाव पाहिजे. प्रसन्नतेसमोर विघ्न टिकत नाही, म्हणून गोकुळ पाहिजे. संकटाकडे दुर्लक्ष केलं, सामर्थ्याच्या तुलनेमध्ये संकट कुछ कमी आहे. म्हणून राक्षस असू द्या, आम्हाला कृष्ण पाहिजे. आनंद पाहिजे जीवनामध्ये. कृष्ण जीवनात नसेल तर काय आपल्याला?
कृष्ण अभ्यासला तुम्ही? एकच मुद्दा सांगतो, कालेवनाच्या पुढे कृष्ण पळतोय, त्याचं पळणं सुद्धा गोड आहे. कारण कालेवनाने त्याला स्पर्श केला की कृष्ण जळणार आहे. कृष्ण पळतोय. पिस्तूल घेऊन एखादा माणूस तुमच्या मागे लागला, तुम्ही पळताय, कृष्ण असाच पळतोय. पण पळता पळता हसतोय. तुम्ही पळता पण तुम्ही घाबरलेले असता. कृष्णाकडून काही नाही जमलं तरी चालेल, तुम्हाला पळताच आलं पाहिजे. तसं एखादा अतिरेकी तुमच्या मागे लागला, तुम्ही त्याच्या मागे लागता आलं पाहिजे. ते नाही जमणार आपल्याला. कमीत कमी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळतात आलं पाहिजे. एखाद्या इथल्या एखाद्या तरुणाने उभं राहून सांगा की 1 तास मी न थांबता पळतो, जोरात पळतो. ती ताकद तुमच्यात नसेल तर तुम्ही कृष्णाचे उपासक नसेल. कृष्णासारखं नाही सांगता आलं चालेल, पळतात आलं पाहिजे. भगवान श्रीकृष्णाने यासाठी कृष्ण उभा केला. मराठीत पहिल्यांदा कृष्ण सांगितलं चक्रधर स्वामींनी. ज्ञानेश्वरींच्या अगोदर, नामदेवांच्या अगोदर मराठीतला पहिला कृष्ण चक्रधर स्वामींनी सांगितलेला आहे. तो यासाठी सांगितलंय, तुम्हाला सशक्त करण्यासाठी, तुम्हाला आनंदी राहण्यासाठी. कृष्णाचा चेहरा कधी डाऊन झालेला नाही. कृष्ण सिद्धांत सांगतो. गीतेमध्ये सिद्धांत सांगतो. अचूकता आहे. गीतेमध्ये कथा नाही, केवळ विचार आहे, म्हणजे विवेक आहे. अविवेकाची काजळी फेडणारा विवेक आहे. अडचणी किती आहेत माणसाच्या जीवनामध्ये? 4 प्रकारची अडचणी आहेत. 4 प्रकारचे अपघात स्थळ आहे तुमच्या जीवनाच्या रस्त्यावर. रोडवर अपघाताचं ठिकाण असलं की तिथं आपण बोर्ड लावतो, सावधान, अपघात प्रवण क्षेत्र आहे म्हणून. सावध होतो आपण. जीवनातल्या अपघाताचा कधी आपण विचार केला? नाही केला. 4 टप्पे कोणते? यौवनम, धनसंपत्ती, प्रभुत्वम, अविवेकता. एकैकमप्यनर्थाय किमु यत्र तुष्टयम्. यौवनम म्हणजे तरुणपण, अपघाताचं ठिकाणी सावधान. क्षणभरात अपघात होऊ शकतो. क्षणभरात एखादी घटना घडते. घटना क्षणाची असते, शिक्षा फार मोठी असते. खून करायला वेळ लागत नाही, शिक्षा फाशीची असू शकते, जन्मठेपेची असू शकते. क्षण विचारपूर्वक तुम्ही थांबला, क्षणाचा विचार करा. क्षणोक्षणी हाची करावा विचार. 2 वेळ शब्द वापरलेला आहे. विवेक असावा त्या ठिकाणी. पहिलं ठिकाण अपघाताचं. बरेच टक्के लोकांचं जीवन बर्बाद होतं केवळ तरुणपणामुळे, वासनांध झाल्यामुळे, चुकीचं पाऊल टाकल्यामुळे. याला कारण आहे तरुणपण. ठीक आहे, तरुणपण संपलं, आता तर काही भीती नाही. आहे धोका आणखी. कुठला धोका आहे? धनसंपत्ती. दुसरा धोका, तुम्ही तरुण आहे पण पैसा खूप आहे तुमच्याकडे, आणि पैशाच्या माझ्यामुळे तुम्ही काही चुका करू शकता. तिथं जीवन बर्बाद होऊ शकतात. नमस्कार करणारे लोक आता कोणी नमस्कार करत नाही. तुमचा चेहरा पाहायला कोणी तयार नाही. पाऊल घसरलेलं आहे. दुसरं अपघाताचं ठिकाण आहे. तिसरं अपघाताचं ठिकाण आहे प्रभाव. तरुणही नाही, तुम्ही म्हातारे झाले. पैसा नाही तुमच्याकडे, तुम्ही झोपडपट्टीमध्ये असता, पण तुमचं एक वजन आहे. अशी खुली पाहिली की नाही आपण महाराष्ट्रामध्ये? राळेगण सिद्धीची 10 बाय 10ची खुली. पैसा काय? 4000 रुपये पेन्शन येते. घरात संपत्ती काय? एक सतरंजी आहे, एक शाल आहे, एक तांब्या, एक वाटी आणि एक परात आहे. खुली किती वजनदार आहे. दिल्लीचं तख्त हलवणारा काही काळ तिने. प्रभाव आहे, पण ह्या प्रभावामध्ये धर्म जर असेल, प्रभावाकडून चुकीचं वापर केलं असेल, जीवन बर्बाद होऊ शकतं. आणि चौथं अविवेक, अविचार. परिणाम होऊ शकतात. 4च तर गोष्टी आहेत. 4 गोष्टी टाळल्या की तुम्ही बदनाम कधीच होऊ शकणार नाही. आयुष्याच्या रस्त्यावर असलेले हे 4 अपघाताचे ठिकाण आहेत, लक्षात ठेवा. प्रभुतम, अविवेकता, अविवेकता.
अविवेकाची काजळी फेडली की विवेकाचा प्रकाश, आणि तिथं आनंदाला सुरुवात होते. आनंदाला सुरुवात होते. आनंद शब्द माहितीचा नव्हता, सामान्य माणसाला, संस्कृत पंडिताला माहित होता. पण चक्रधर स्वामी ज्या गुराख्यासोबत खेळलेल्या नांदेड परिसरामध्ये पाठीवर बसायचा खेळ, स्वामी बसायचे, एका एका मुलाच्या पाठीवर कुरघोडी करायचे. स्वामी निघून गेले आणि ती मुलं आपसात गप्पा मारायला लागले. काय आनंद मिळत होता रे तो माणूस पाठीवर बसल्यानंतर. कशाचा आनंद आहे? स्पर्शाचा आनंद आहे. कधी अनुभवलाय तुम्ही स्पर्शाचा आनंद? स्पर्शाचा एक आनंद असतो. ममतेचा स्पर्श जर केला ना, आईचा स्पर्श किती गोड असतो. शेजारणीचा भात आणि आईचा हात, तिनं भात खायला दिला, हिनं फक्त हात तोंडावून जर फिरवला ना, तर तो आनंद त्या ठिकाणी आपल्याला करतो. तुम्ही हेअर कटिंग सलून मध्ये जाता, आधी तुम्ही लहान असताना घरी जेवण करत होते, दुधा तुपाचा घास आई तोंडात टाकत होती, खरकट तोंड होत होतं तुमचं. आधी तोंड आई पुसायची, जेवण झाल्यानंतर तिच्या लोगड्यांना पुसायची. मळका असायचं, फाटका असायचं, ठिगळाचं असायचं, पण ती तोंड पुसायची ना, त्यावेळेस तो स्पर्शाचा संचार होत होता आणि खूप आनंद वाटायचा. आठवण करा, तुम्ही लहान असाल तर तुम्हाला आठवण येत असेल तो स्पर्श. तुम्ही मोठे झाले, हुशार झाले, पैशावाले झाले, दाढी काढण्यासाठी हेअर कटिंग सलून मध्ये गेले. तिथे त्यानं दाढी केली, फवारा मारला, पाणी मारलं, साबण लावला, फेस काढला, परत फवारा मारला. काय काय लावतो, काय काय नाही कोण असतो. गुळगुळीत नरम दाढी केली, वस्तारा फिरवला, सरळ फिरवला, उलटा फिरवला, तिरपा फिरवला आणि चकचकीत दाढी केली. नंतर त्याने तोंड पुसण्यासाठी टावेल काढला, नेपकिन काढला आणि आई एवढ्या जोरात पुसत नव्हती, त्याने जोरात पुसला, तुमचं तोंड निर्मळ केलं. तो स्पर्श आणि आईच्या लोगड्याचा स्पर्श, फरक आहे की याच्यामध्ये? फरक आहे याच्यामध्ये. तुम्ही खुर्चीवर बसलेला आहात, तो पुसतो, त्या स्पर्शामध्ये सौदा आहे, या स्पर्शामध्ये सौदा नाही. या स्पर्शामध्ये भावना असते आईच्या. माहितीये तुम्हाला, विनोबा भावे घरून गेले ना, आईची एक साडी घेऊन गेले, शेवटपर्यंत सांभाळली, जुनी झाली, जीर्ण झाली, दुसरी खोळ तयार केली आणि ती साडी नेहमी अंगावर घेऊन झोपायचे. ते काय मिळालं असते त्यांना? सगळे पंतप्रधान त्यांच्या भेटीला जायचे, खाली बसायचे फरशीवर. कधी गेलात तुम्ही पाहुणारला, खाली फरशीवर बसायचे. सतरंजी नव्हती, काही नव्हतं. जेवण करायचे, ताट आणायचे, शेल्फ सर्व्हिस होती आणि ते ताट स्वतः इंदिरा गांधी ठेवायच्या तिथे नेऊन त्या जागेवर. आता बिहारी वाजपेयी त्या जागेवर नेऊन ठेवायचे. काय गाडीचे मिळालं नसते का? कपडे नसते मिळायला काय त्यांना? सगळं मिळालं असतं. सोन्याची चादर म्हटलं, सोन्याची चादर मिळली असती. गोरलं म्यान आहे ना भरपूर, अंगावर कपडे धारण केलेले आहेत त्यांनी, कुंभी झालाय त्यांचा, सोन्याचे कपडे धारण केले, खोली झाला त्यांचा, पण याचा मोह झाला नाही. आईच्या लुगड्याचा मोहन झाला आणि अंगावर झोपतात असताना आईचं ते लुगडं अंगावर घेऊन झोपायचे. म्हणायचे आईची आजही मला दिसते, तो स्पर्श मला आजही आठवतो, तो ममतेचा स्पर्श मला आजही आठवतो. मुलं गप्पा मारतात ते गुराखीत. अरे काय आनंद मिळत होता आपल्याला, तो स्पर्श करायचा, वर बसायचा. म्हणजे चक्रधर स्वामी खेळताना वर बसायचे, पाठीवर बसायचे, अलौकिक स्पर्श, काय आनंद मिळायचा. संन्यासी जवळून चालले, त्या संन्यासाने तो शब्द ऐकला आणि ऐकल्याबरोबर ते गप्पा मारायला लागले आपसामध्ये. अरे हा आनंद शब्द यांच्याकडे कसा पोहोचला. लय भारी म्हणणारी माणसं, लय चांगलं म्हणणारी माणसं या पलीकडे शब्द माहिती नाही. आनंद हा शास्त्रीय शब्द यांच्याकडे कसा पोहोचला. पण ते गेले आणि त्यांना विचारले, मुलांनो हा आनंद शब्द कुठून मिळाला तुम्हाला? ते म्हटले एक माणूस आला होता, खूप सुंदर होता, खूपच चांगला होता, आमच्या पाठीवर बसला ना तर आम्हाला आनंद होत होता, सुख वाटत होतं. नाही म्हटले, सुख कळतं आम्हाला, हा आनंद होता. आनंद शब्द गुराख्यांच्या पाठीवर ठेवून जाणारा चक्रधर कधी कळला आपल्याला?
सर्वसामान्य माणसापर्यंत हा शब्द पोहोचवणारा, न कळत न शिकवता पोहोचवणारा कळला आपल्याला. निर्वचनामध्ये विद्वानाला सांगितलं का म्हाताऱ्याला सांगितला आणि आपल्या स्पर्शातून त्या गुराख्यांना तो शब्द दिला. आनंद कसा असतो, मुलं आठवण करायची त्यावेळेस त्यांना आनंद होत होता. स्पर्श असतो का, एक एक स्पर्श असतो. आईला मुलगा झाला, तिच्याकडे देऊ नका. नख फक्त 5 फूट अंतरावरून तो वाढतोय, ती पाहती आहे, तो भूक नाही भागत तिची. द्या ना हो, मला द्या ना, स्पर्श करू द्या ना मला, माझी एवढीच भूक आहे, फक्त मला हातात द्या, माझ्या हातात द्या, एक कोण तिचं तोंडावर मला हात धुलू द्या. उपाशी असते ती, पोट भरलेलं असतं तरी ती उपाशी असते. मुलगा देऊ नका, चिडल ती, रागवल ती, मारायला उठेल तुम्हाला, त्या स्पर्शासाठी ती मारायला उठेल. स्पर्श आनंदाचा स्पर्श. भगवान श्री चक्रधर स्वामी एका सूत्रातून त्याचं स्पष्टीकरण करतात. अनेक ग्रंथांचा अभाका त्या सूत्रामध्ये आहे. जसं आता मी ज्ञानेश्वरीची ओवी म्हटलेली आहे, किती गोड ओवी आहे ती. छोट्याशा ओवीमध्ये किती मुद्दे आलेले आहेत. नाही करता येणार आपल्याला ती ओवी. 15,000 ओवी मी पण लिहिल्या, तशी ओवी मला नाही लिहिता आली. छोट्याशा जागेमध्ये सुंदर इमारत उभं करणं हे जसं कौशल्य असतं, असं कवितेचं असतं. कुठेही दगड मारणं सोपं, दगड कुत्र्याला मारला, म्हाताऱ्याला लागला, घरी भांडण आलं, हे मोकळं चाकळं सोपं. पण फिरणाऱ्या मासोळीच्या डोळा फोडायचा, तोही खाली पाण्यात बघून, अवघड काम आहे. डोळ्याला जागा किती काय, फार छोटीशी जागा आहे, पण ती जागा स्थिर नाही, ती फिरते. फिरता फिरता संधान साधलं पाहिजे, तो डोळा फोडला गेला पाहिजे. अर्जुन होणं अवघड आहे. मोकळ्या पतंगामध्ये काही मारतो मी, कुठेही जाऊ द्या, टेन्शन नाही. पण डोळा जर चुकला तर द्रौपदी गेली. द्रौपदीचा जन्म त्या डोळ्यामध्ये आहे, त्या बाणामध्ये आहे. द्रौपदीचा जन्म झाला, मातीमध्ये जन्म झाला, जनकाला सापडली. पण अर्जुनाला तशी नाही सापडली. अर्जुनाला दिसली ती मासुळीच्या डोळ्यामध्ये. परत तिथल्या पाण्यामध्ये अचूक बाण मारला तर डोळा फोडला. बाण डोळ्यामध्ये घुसला. किती जागा कमी आहे. अभंगावर बोलणं सोपं आहे, ओळीवर बोलणंही सोपं आहे. सूत्रावर बोलणं म्हणजे मच्छच्या डोळ्याचा छेद करणं आहे. छोट्याशा वाक्यावर 4च अक्षरात या सूत्राचे आनंद तो. 1.25 तास आपण काल बोललो. कसरतीचं काम इतकं सोपं काम नाहीये. त्यातला नेमका आनंद शब्द तुम्हाला समजावून सांगायचा आहे. त्या अगोदरची पार्श्वभूमी तुम्हाला सांगायची आहे. आनंदाची उपलब्धी तुम्हाला सांगायची आहे. त्या आनंदाचं लक्षण काय असतं हे तुम्हाला सांगायचं आहे. सगळ्या बाजूला तुम्हाला सांगायचंय. आणि जे तुमचं ध्येय आहे, तुमचं ध्येय इतकं सोपं नाहीये, नाहीये. त्यासाठी तुम्हाला मरण हे प्रवेशद्वार मानायचं आहे. तिकडे जात असताना आनंदाच्या प्रवेशद्वारातून जायचं आहे. आनंदाच्या प्रवेशद्वारातून. आपुले मरण पाहिले मी डोळा, तो सुख सोहळा. तुकोबा वर्णन करतात. सुखाचा सोहळा आहे तो. का? आनंदाची सुरुवात आहे. शेवटच्या क्षणामध्ये मला तो सापडलेला आहे, सापडणार आहे. मरणाला चांगलंच म्हटलंय, वाईट म्हटलेलं नाहीये. मरण मारुनी विजयी व्हावे, मरण हे माझे. मरण मारुनी विजयी व्हावे. मरण मला काय मारणार आहे? मी मरणाला मारणार आहे.
एकदा आनंदाची प्राप्ती झाली ना, मरण माझ्याकडे येणारच नाही. मरणाचे